एकीकडे सर्वसामान्यांचा दिलासा तर दुसरीकडे अर्थसंकल्पामधून शेतकऱ्यांच्या हाती काहीही लागलं नाही अशी टीका शेतकऱ्यांनी केली आहे. पाहूया. शेती क्षेत्रामध्ये जी धोरणं घेतली गेली त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकरी कर्जबाजारी झाले. कर्जमाफीची मागणी शेतकरी आणि शेतकरी आंदोलन करत आहे. उद्योगपतींना मात्र मोठ्या प्रमाणामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या कर्जमाफ्या द्यायच्या, शेतीच्या कर्जमाफीबद्दल मात्र चकार शब्द काढायचा नाही. हे जे धोरण मोदी सरकारचं यापूर्वीच होतं, या अर्थसंकल्पात सुद्धा तोच अनुभव आला. शेतकऱ्यांना कर्जमाफीपासून, आधार भावाच्या संरक्षणापासून वंचित ठेवण्यात आलेला आहे. निराशा एक प्रकारे शेतीच्या क्षेत्राची आणि शेतकऱ्यांची पुन्हा एकदा आपल्याला झालेली दिसते आहे. शेतकऱ्यांसाठी निराशाजनक अशा प्रकारचा हा अर्थसंकल्प आहे. आम्हा शेतकऱ्यांना काय अपेक्षित होतं की शेतमालाला प्रत्यक्ष उत्पादन खर्चाच्या आधारित 50% भाव मिळाला पाहिजे. शेतकऱ्यांना कर्जमुक्ती करणं अपेक्षित होतं, ते सुद्धा केलेलं नाहीये. गावागावामध्ये शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत सिंचनाच्या व्यवस्था राबवण्यासाठी ठोस असा निधी सिंचनासाठी देणं अपेक्षित होतं, पण तेही याच्यामध्ये झालेलं नाहीये. आणि शेतमाल साठवणुकीसाठी गावागावामध्ये गोडाऊनची योजना आणली पाहिजे आणि मिशन मोडवर आणली पाहिजे, परंतु त्याची तरतूद यामध्ये केल्या गेलेली नाहीये.